नमस्कार बडीज, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे मुलींच्या मोफत शिक्षण या योजनेबाबत। बेसिकली हा जीआर डिक्लेअर झाला होता जुलै मंथ मध्ये। या जीआरला आपण डिटेल मध्ये समजून घेऊया। बट व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बहिणींसोबत, मैत्रिणींसोबत शेअर करा, फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा। कारण बघा मित्रांनो, मुलींचं जे ऍडमिशन प्रमाण होतं प्रोफेशनल कोर्सेस मध्ये ते अराउंड 36 to 40% होता आणि खूपच कमी आहे। तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये पण बघा, सीएस, आयटी, ईएनटीसी मध्ये तुम्हाला खूप जास्त ऍडमिशन बघायला मिळणार, बट कोअर मध्ये फार कमी राहतात। आर्किटेक्चर मध्ये झालं, डेअरी कोर्सेस मध्ये, इव्हन मेडिकल कोर्सेस मध्ये पण मुलींचं ऍडमिशन कमी असतं, कारण फीज वगैरे थोडी जास्त असते। कारण आतापर्यंत ज्या मुली होत्या त्यांना 50% फीज भरावंच लागत होतं, बट या जीआर मुळे तुम्हाला 100% फीज माफ केल्या जाईल, गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे। आणि हे स्कॉलरशिपचा बेनिफिट आणि माहिती जास्तीत जास्त मुलींपर्यंत, पॅरेंट्स पर्यंत पोहोचायला पाहिजे, म्हणून आपल्या फॅमिली ग्रुप्सवर पण हा व्हिडिओ पोस्ट करा। चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या व्हिडिओवर किंवा आपल्या चॅनलवर तुम्हाला एज्युकेशन रिलेटेड, करियर रिलेटेड, स्कॉलरशिप्स, एक्झाम्स याबद्दलची माहिती मिळतं, म्हणून चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राइब करून। तुम्ही आता तुम्हाला स्क्रीन शेअर करतो, प्रॉपरली मी पीपीटी बनवलेली आहे, तुम्हाला इथे दिसत असेल। मुलींना मोफत शिक्षण योजना संपूर्ण माहिती, मेडिकल, डॉक्टर, इंजिनिअरिंग आणि अराउंड 800+ कोर्सेस मध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे। तर आपण बघूया या पूर्ण सिस्टमला, पूर्ण जीआरला व्यवस्थित डिटेल मध्ये समजून घ्या। सगळ्या ऑफिशियल लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून ठेवणार तुमच्या रेफरन्ससाठी। आणि या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली डिस्कस करूया कोणकोणते कॅटेगरीज याच्यासाठी एलिजिबल आहे, क्रायटेरिया काय दिलेले आहे, कोणकोणत्या कोर्सेससाठी याचा तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे, डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, सोबतच जे स्टुडंट्स आता सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर ते एलिजिबल आहेत की नाही, मग त्यांना ऍडिशन कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार ते बघूया। आणि कोणते कॉलेजचा याचा लाभ मिळणार आहे, म्हणजे काही काही कॉलेजेसला लाभ सुद्धा मिळणार आहे ते सुद्धा मी मेन्शन केलंय। आणि सगळ्यात लास्ट मध्ये तुम्हाला अप्लाय कसं करायचं या स्कॉलरशिपसाठी हे सुद्धा व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा। आता आपण बघूया जीआर मध्ये योजना कोणाकोणासाठी दिलेली आहे। फॉर ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट्स, फॉर एसीबीसी कॅटेगरी, फॉर ओबीसी कॅटेगरी अँड फॉर ऑर्फन कॅन्डिडेट्स। यामध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला 100% स्कॉलरशिप मिळणार आहे, असं जीआर मध्ये मेन्शन केलेलं आहे। आता आपण बघूया क्रायटेरिया काय दिलेलं आहे, आणि याच्यामध्ये मी 7 ते 8 पॉइंट्स डिस्कस केलेले आहे, त्याच्यामधून तुम्हाला या योजनेबद्दल अजून डिटेल माहिती मिळेल। पहिले कसं होतं, ज्या स्टुडंट्स या कॅटेगरीमध्ये यायचे त्यांना 50% फीस भरावं लागत होते, बट आता या योजनेमुळे तुम्हाला 100% सूट मिळणार आहे, फर्स्ट पॉइंट। सेकंड पॉइंट काय, दिस इज नॉट फॉर ऑल कॅटेगरी, ओनली फॉर द ईडब्ल्यूएस, एसीबीसी अँड ओबीसी कॅटेगरी स्टुडंट्स, आणि ज्याच्यामध्ये पण तुम्ही महाराष्ट्र स्टुडंट्स असले पाहिजे, महाराष्ट्र गर्ल्स कॅन्डिडेट्स असले पाहिजे। थर्ड पॉइंट आहे, जर तुमचं वार्षिक उत्पन्न जे तुमचं अॅन्युअल इन्कम आहे ते 8 लाख किंवा 8 लाख पेक्षा आत पाहिजे, तर त्या गर्ल्स स्टुडंट्सला बेनिफिट मिळणार आहे, हा थर्ड पॉइंट आहे। फोर्थ पॉइंट आहे मित्रांनो, बघा तुमचं मॅनेजमेंट स्पॉट, इन्स्टिट्यूशनल कोटा थ्रू ऍडमिशन झालं असेल तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल नाही आहे, हे पण पॉइंट लक्षात ठेवा। तुमची जी ऍडमिशन आहे ते कॅप राऊंडच्या माध्यमातून झालेले पाहिजे। कॅप म्हणजे आपलं जे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस असते एमएसटी सीईटीचा, त्याच्या थ्रू झाली पाहिजे। नंतरचा पॉइंट आहे, पहिले ज्यांचं कॅप थ्रू ऍडमिशन झालं होतं त्यांना 50% कन्सेशन होतं, पण या योजनेअंतर्गत मुळे तुम्हाला 100% फीस कन्सेशन प्रोव्हाइड केलं जाणार आहे। नंतरचा पॉइंट आहे, ट्युशन फीज, एक्झाम फीज 100% पूर्ण माफ होईल, पण डेव्हलपमेंट फीज मे बी भरावे लागतात, आणि मॅक्झिमम फीजचा जो चंक आहे ना त्याची टेक केअर गव्हर्नमेंट घेणार आहे, पण काही अशा ऍडिशनल फीज असतात जसं अल्युमिनी फीज वगैरे झालं, त्या माइट बी तुम्हाला भराव्या लागणार, ते तुमच्या कॉलेजवर डिपेंड करतं। यानंतरचा पॉइंट आहे, आणि जे मुलींचे शिक्षण सुरू आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, आणि त्यांना डबल वार्षिक इन्कम सादर करण्याची गरज राहणार नाही। तर ज्या मुले आता सेकंड इयर, थर्ड इयर आहे त्यांना पण बेनिफिट मिळणार आहे। मी सांगणार आहे डॉक्युमेंटच्या वेळेस कोणत्या डॉक्युमेंट्स तुम्हाला ऍडिशनल लागणार। नंतर अजून एक नियम आहे, मुलींसाठी तर याचा बेनिफिट आहेच, पण जी मुलं ऑर्फन आहे तर बॉईजला पण याचा बेनिफिट दिला आहे, जर तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेट टाईप असेल तर हे पण एक पॉईंट महत्त्वाचा आहे। या योजनेअंतर्गत फक्त महाराष्ट्र स्टुडंट्सच बेनिफिट आहे, जर तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट असेल तर तुम्हाला याचा बेनिफिट मिळणार नाही। कुटुंबात 2 मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। सोबतच ही स्कॉलरशिप मिळाल्यावर स्टुडंट्सला कोणतीही इतर गव्हर्नमेंट स्कॉलरशिप मिळणार नाही, आणि यार ही स्कॉलरशिप मिळाल्यावर अजून कोणत्या स्कॉलरशिपची गरज आहे, तुमच्या ऍडमिशनच्या वेळेस कोणतीही फी भरण्याची गरज नाही, आधीच तुमची ऍडमिशन झाली असेल आणि जर तुम्ही फीस भरली असेल तर फी परत मिळणार। आणि ही योजना डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी लागू आहे। इथे मी 1-2 गोष्टी कव्हर करतो। आता काही कॉलेजेसनी फीस मागितलेली आहे, मी बघितलेलं आहे, काही विद्यार्थ्यांनी मला सांगितलंय। तर बघा काय, गव्हर्नमेंटचा जीआर आहे, पूर्ण हॉरिझॉन्टल डिप्लॉयमेंट होण्यासाठी वेळ लागणार, तर तुम्ही फीस पण पे केली असेल ना तर ते फीस तुम्हाला रिटर्न तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाणार आहे, तर घाबरण्याची काही गरज राहणार नाही।
आता ही योजना डिस्टन्स लर्निंगसाठी इलिजिबल नाही आहे. तुमचं एज्युकेशन फुल टाइम किंवा रेग्युलर असलं पाहिजे. स्कॉलरशिप घेण्यासाठी विद्यार्थ्याचं बँक खातं असलं पाहिजे आणि ते बँक खातं आधार कार्डला लिंक असणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही एक्झामचा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला एक्झाम फॉर्म भरताना फीस पे करावं लागेल ऑनलाईन, पण तुम्हाला त्या एक्झाम फॉर्मची फीस नंतर तुमच्या अकाउंटमध्ये वापस येऊन जाईल, हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. आलं लक्षात तुम्हाला की क्रायटेरिया काय काय याचा बेनिफिट होणार आहे. आता आपण डिस्कस करणार आहे कोणकोणते कोर्सेस या स्कॉलरशिपसाठी इलिजिबल आहे. इंजिनिअरिंग कोर्सेस, मेडिकल कोर्सेस, फार्मसी कोर्सेस, ऍग्रिकल्चर कोर्सेस, डेअरी, फिशरी, वेटरनरी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, डिप्लोमा कोर्सेस लाईक पॉलिटेक्निक, पीजी कोर्सेस लाईक एमबीए अँड अदर पीजी कोर्सेस, म्हणजे मेजॉरिटी ऑफ सगळे प्रोफेशनल कोर्सेस याच्यामध्ये एलिजिबल आहे. तुम्ही मुलींना तर रिक्वेस्ट करेल की तुम्ही लिटरली प्रोफेशनल एज्युकेशन घ्या आणि काहीच घाबरू नका, तुम्हाला याचा नक्कीच बेनिफिट होईल. आता कोणकोणते कॉलेजेस याच्यासाठी एलिजिबल आहे? प्रायव्हेट कॉलेजेस, गव्हर्नमेंट कॉलेजेस, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस, ऑटोनॉमस कॉलेजेस किंवा नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस, हे सगळे कॉलेजेस या स्कॉलरशिपसाठी एलिजिबल आहे. आणि कोणकोणते कॉलेजेस या योजनेअंतर्गत येणार नाही? डीम्ड कॉलेजेस और युनिव्हर्सिटी आणि अनरिकॉग्नाइज्ड किंवा नॉन एफिलिएटेड कॉलेजेस असतात काही, ते या योजनेअंतर्गत येणार नाही. आता आपण बघूया डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार. ॲज पर कॅटेगरी तुम्ही कन्सिडर करता. मी तर डॉक्युमेंटची लिस्ट प्रोव्हाइड करत आहे. कॅप अलॉटमेंट लेटर, आधार कार्ड, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म, गॅप सर्टिफिकेट जर अप्लिकेबल असेल तर, डोमिसाइल सर्टिफिकेट, 10th and 12th ची मार्कशीट अँड सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, पासपोर्ट साइज फोटो, बँक अकाउंट डिटेल्स, कास्ट सर्टिफिकेट इफ अप्लिकेबल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस, ईबीसी सर्टिफिकेट, एसीबीसी सर्टिफिकेट. इफ यू आर इन अ सेकंड इयर, थर्ड इयर, सो ओनली यू रिक्वायर प्रिव्हियस इयर्स मार्कशीट जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर. ऑफकोर्स तुम्हाला प्रूफ करावं लागेल ना की तुमचं एज्युकेशन चालू आहे, तुम्ही या वर्षाला, तर तुम्हाला तुमच्या मार्कशीट सुद्धा लागणार आहे. आलं लक्षात. आता आपण बघूया हाऊ टू अप्लाय फॉर स्कॉलरशिप स्कीम. इथे तुम्हाला ऑफिशियल लिंक दिलेली आहे, ऑफिशियल लिंकवर जावं लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला अप्लाय करावं लागणार. अप्लाय करण्याआधी एक लक्षात घ्या की तुमचं बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असायला पाहिजे. आणि मग तुम्ही तिथे तुमचे बेसिक डिटेल्स व्यवस्थित तुम्हाला फिल करावं लागेल. कॅटेगरी काय, मार्क्स काय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित फिल केल्यानंतर, फिल करताना जर तुम्हाला काही अडचण आली, काही समजलं नाही, तर तुम्ही डायरेक्टली तिथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यांना कनेक्ट करू शकता, तुमचे क्वेरीज रिझॉल्व्ह करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज भरताना चूक झाली असेल तर तुम्ही चेंज किंवा सॉल्व्ह करता येईल स्कॉलरशिप फॉर्ममध्ये, त्याचं पण काही अडचण नाही. आणि स्कॉलरशिप अप्रूव्ह झाली की नाही, तुम्ही आयडी आणि पासवर्ड टाकला की चेक पण करू शकता स्कॉलरशिपचं स्टेटस काय. तर आय होप तुम्हाला याच्यामधून व्यवस्थित क्लॅरिटी आली असेल की अप्लाय कसं करायचं. आता आपण बघूया ऑफिशियल पोर्टल लिंक फॉर स्कॉलरशिप स्कीम. तुम्हाला अजून जर व्यवस्थित माहिती हवी असेल तर या वेबसाईटला तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता आणि अजून माहिती मिळवू शकतात. तर बघा स्टुडंट्स, ही होती मुलींना मोफत शिक्षण योजनेबद्दलची पूर्ण माहिती. हा व्हिडिओ जास्त शेअर करा, मी रिक्वेस्ट करेल, कारण मुलींना अजून पण याच्याबद्दलचा अवेअरनेस नाही, कारण ऍडमिशन प्रोसेसमध्ये आपण खूप बिझी होतो. आणि सोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सिनियर सोबत पण शेअर करा, कारण ते आता आपल्या अकॅडमिक्समध्ये, प्लेसमेंटमध्ये बिझी आहे, त्यांना माहितच नाही कशी एखादी स्कॉलरशिप आलेली आहे. आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट, मी तुम्हाला सजेस्ट करेल की ऑफिशियल लिंकवर जा, प्रत्येक गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करा. आणि असं होऊ शकते की हे स्कॉलरशिप पूर्ण 100% इम्प्लिमेंट करायला थोडा वेळ लागेल, पण नक्कीच इम्प्लिमेंट होणार आहे. तुम्ही आता रिसेंटली बघितलं आहे माझी लाडकी बहीण योजना, त्याचं बेनिफिट झालेलंच आपल्याला, आणि या योजनेचा पण बेनिफिट होणार आहे. आणि हे गरजेचं आहे, कारण मी पण बघितलं इंजिनिअरिंगला, प्रोफेशनल कोर्सेसला मुलींचे ऍडमिशन कमी असतात जस्ट बिकॉज ऑफ फायनान्स कन्सेंट. ही स्कॉलरशिप 100% ॲज सून एज पॉसिबल डिप्लॉयमेंट झाली पाहिजे आणि त्याचा बेनिफिट आपल्या बहिणींना झालाच पाहिजे, असं माझी मनातून इच्छा आहे. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.